बघा किती सुंदर असे आपले कटलेट्स तयार झालेत। दोन्ही बाजूने मस्तपैकी भाजले गेलेत आणि असे कुरकुरीत झालेत बघा। मला असा आवाज बघा, आवाज येत असेल बघा, एकदम असे कुरकुरीत झालेत कटलेट। नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे वाटाण्याचे कुरकुरीत असे कटलेट्स। पोह्याचे कटलेट्स आपण भरपूर वेळा खाल्लेत, पण आता तुम्हाला माहिती आहे जानेवारी महिना आला की पालेभाज्या खूप जास्त प्रमाणात असतात बाजारामध्ये आणि वाटाणे वगैरे पण खूप मिळतात। तर आता सध्या मी आणले आहे, भरपूर सारे वाटाणे आणलेत। तर आज मी वाटाणे घालून कटलेट तयार करणार आहे आणि माझे कटलेट कुरकुरीत कसे होतात ह्याच्या काही टिप्स पण तुम्हाला मी देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। तर चला आपण पहिल्यांदा जाऊया किचनमध्ये। पण जे कटलेट बनवणार आहे ते पोह्याचे तर कटलेट आहेत, त्याबरोबर आपण त्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करणार आहे। त्या म्हणजे मी इथे आता वाटाणे हिरवे बाजारात आले, तर मी वाटाणे घेतलेत। तर हे वाटाणे मी शिजवून घेतलेत। त्यानंतर मी ते 4 छोटे छोटे बटाटे घेतले, ते उकडून घेतलेत। त्यानंतर इथे आलं, लसूण आणि मिरची ह्याची पेस्ट केली। तिखट जसं तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता। तर मी ते पेस्ट करून घेतले। 1 चमचा मी इथे जिरं घेतलंय, 1 चमचा मी इथे घरगुती गरम मसाला घेतला। हा जो घरातच मी तयार केला आहे, तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी दाखवला असेल मी घरामध्ये तयार केलेला, तर तोच मसाला आहे, तो 1 चमचा मी घेतला आहे। कोथिंबीर घेतली आहे। त्यानंतर मी इथे एक मोठा चमचा मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे। तांदळाच्या पिठाने पण थोडा कुरकुरीतपणा येतो, सो म्हणून मी तांदळाचं पीठ घालणार आहे। 1 चमचा मी इथे धना पावडर घेतले आणि मी इथे पोहे असे भिजवून घेतले, हे पोहे घालणार आहे। त्यानंतर इथे आपलं हळद आहे, मीठ आहे, घरगुती लाल मसाला। तर इतकं साहित्य आपल्याला कटलेट बनवण्यासाठी लागणार आहे। तर पहिल्यांदा आपण काय करूया माहिती आहे का, हे जे आपण बटाटे उकडून घेतले ते चांगले असे कुस्करून घेऊया। त्यानंतर हे वाटाणे पण आपण यामध्येच मिक्स करायचे। करूया, हे जे आलं लसणाची पेस्ट केली आहे ती आपण यात घालून घेऊया। त्यानंतर हे जिरं पण आपण यामध्येच घालणार आहे। त्यानंतर हा गरम मसाला पण यात घालून घेऊया, धना पावडर, हळद, लाल तिखट। नंतर यामध्ये आपण हे कोथिंबीर घालूया, मीठ चवीप्रमाणे, त्यानंतर हे जे आपण तांदळाचं पीठ घेतलं ते पण यात घालूया। त्यानंतर हे जे पोहे आहेत ते आपण सर्व घालायचे नाही, यामध्ये थोडे थोडे घालायचे आणि मग एकत्रित आपण मिक्स करून घ्यायचे। आता हे सगळं मिश्रण आपण एकत्रित चांगलं एकजीव करून घेऊया आणि थोडेसे राहिलेले जे पोहे आहेत ते पण आता यामध्ये आपण घालून घेऊया। पण आहे तो आता इथे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेतलंय। आता याचे आपण गोल गोल असे कटलेट तयार करून घेऊया। हातावर साईज जशी तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता, पण ना जास्त असं फुगीर नाही करायचे, कारण का मग आतला भाग कच्चा राहील आणि कुरकुरीत होणार नाही। त्यामुळे जेवढं जमेल तेवढं असं पसरट करायचे। तर अशा पद्धतीने मी कटलेट करून घेते। हे बघा, अशा प्रकारे मी आपले कटलेट तयार करून घेतलेत। कुरकुरीत होण्यासाठी थोडंसं असं दाबून पसरट करून घ्यायचं। इथे मी गॅसवरती इथे पॅन गरम करत ठेवलाय। मी पॅनमध्ये बघा तेल घालून घेतलंय। तर आता तेल आपलं चांगलं तापलं गेलंय। तर यामध्ये आता आपण एक एक आपले जे कटलेट आहेत ते तळून घेऊया। गॅस थोडंसं बारीक करते, तेल कारण का जास्त तापलं गेलंय। बघा किती सुंदर असा लालसर कलर आलाय आणि आपले ना कटलेट पण मस्तपैकी आतून बाहेरून असे भाजले गेले चांगले। बघा किती सुंदर असा कलर आला याला। बघा किती छान असे मस्तपैकी तयार झालेत आपले कटलेट। आता मी काढून घेते याला। बघा किती सुंदर असे आपले कटलेट्स तयार झालेत। दोन्ही बाजूने मस्तपैकी भाजले गेलेत आणि असे कुरकुरीत झालेत बघा। बघा आवाज येत असेल बघा। राहिलेले कटलेट पण मी पॅनमध्ये असे भाजून घेते
आता आपण ऋत्विकला देऊया हे टेस्ट करण्यासाठी कसे झालेत ते बघूया आपले कटलेट. बघा ऋत्विक इथे न्यूज चॅनल बघत बसलाय, न्यूज बघतोय. टेस्ट करून बघ कसे झालेत. नितीन तू पण घे. बघ पसारा करून ठेवलाय बघा याने, आपली टेबल सगळे झालंय. हे मुलांना टिफिनला वगैरे पण देऊ शकता तुम्ही. टिफिनमध्ये वगैरे बघा किती छान ऑप्शन आहे, मुलं आवडीने खातील असं. तर तुम्ही आता पाहिलं असेल की आपले कटलेट्स किती कुरकुरीत असे तयार झालेत आणि खूप टेस्टी असे झालेत ते. ते तुम्ही इवन ना म्हणजे मुलांना अशा डबा टिफिनला वगैरे अशा गोष्टी दिल्या ना तर मुलं आवडीने खातात. आणि हे खूप हेल्दी आहे. वाटाणे तर तुम्हाला माहिती आहे हे एरवी भेटत नाहीत. हे जानेवारी महिन्यामध्ये जास्त, डिसेंबर जानेवारी महिना आले की या गोष्टी जास्त मिळतात. तर त्यापासून काही पदार्थ आता मी आत्तापर्यंत जे पण व्हिडिओ टाकले आहेत ना ते घरच्या साहित्यामध्ये आपण पौष्टिक अशा गोष्टी कशा करू शकतो त्या पद्धतीचे सर्व म्हणजे मी व्हिडिओज टाकलेत. त्यामुळे तुम्हाला जर माझे सर्व व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.